नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। स्पेशल होळीनिमित्त आज मी तुम्हाला पुरणपोळी कसा करायचा तो करून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। 1 वाटी हरभरा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून कुकरमध्ये शिजवून घेतला आहे। हा डाळ शिजल्यानंतर पाणी काढून 1 वाटी गूळ त्यामध्ये घालायचा व चटका द्यायचा। हरभरा डाळ शिजवून घेतलेला त्यामधला पाणी काढायचा, मग तो हरभरा डाळ 1 वाटी गूळ असा मिक्स करून तो एका कढईमध्ये असा शिजवून घ्यायचा। घट्ट होईतोपर्यंत शिजवून घ्यायचा, म्हणजे भाजून घ्यायचा। सारखा परतायचा। घट्ट झाल्यावर 1 चमचा वेलाची पावडर घालायचा, चांगला मिक्स करायचा, म्हणजे परतून घ्यायचा। चटका दिलेला हा पुरण थंड करून घ्यायचा। थंड झाल्यावर मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेला आहे। असा हा पुरण तयार झालेला आहे। 1 बाउल गव्हाचा पीठ मी 1 चमचा तेल घालून चांगला असा मळून घेतलेला आहे। अर्धा तास भिजायला ठेवायचा। अर्धा तासाने परत 1 चमचा तेल वर घालून थोडा थोडा पाणी घालून पीठ परत एकदा असा सैलसर मळून घ्यायचा। पिठाचा एक गोळा घ्यायचा, त्याला दोन्ही बाजूनी पीठ लावायचा। हाताने असा गोल गोल फिरवून असा म्हणजे पुरी तयार करून घ्यायचा हाताने। मग त्यामध्ये गोळ्याच्या दुप्पट पुरण घ्यायचा, तो पुरण यामध्ये भरून घ्यायचा। पुरण भरून झाल्यावर दोन्ही बाजूनी गव्हाचा पीठ लावायचा। हलक्या हाताने हा पोळी तयार करून घ्यायचा। कडा पण व्यवस्थित लाटून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे व्यवस्थित पुरणपोळी तयार करून घ्यायचा। गॅसवर तवा गरम करण्यास ठेवलेला आहे। तवा चांगला गरम झाल्यावर 1 चमचा तेल असा त्या तव्याला लावून घ्यायचा। त्यानंतर हा पोळी घालायचा। हा बघा, अशा प्रकारे मी आता घातलेला आहे। हातावर पोळी घ्यायचा, मग असा तव्यावर घालायचा। हा पुरणपोळी दोन्ही बाजूनी चांगला असा भाजून घ्यायचा। हलकासा सोनेरी कलर येईतोपर्यंत चांगला असा भाजून घ्यायचा। हा बघा, पहिली बाजू आता पुरणपोळीचा भाजलेला आहे। दुसरा बाजू पण असा चांगला भाजून घ्यायचा। हा पुरण गव्हाच्या पिठाच्या गोळ्याच्या दुप्पट असा घेतला आहे। 1 गोळा गव्हाच्या पिठाचा घ्यायचा, दोन्ही बाजूनी पीठ लावायचा, त्याला पुरीचा आकार द्यायचा। मग परत त्यामध्ये पुरण पहिल्यासारखाच भरून घ्यायचा। पुरण भरल्यानंतर या गोळ्याला गव्हाचा पीठ लावायचा, चपटा करून घ्यायचा। पोळपुटर थोडासा पीठ लावायचा। मग असा हा पुरणपोळी तयार करून घ्यायचा। दोन्ही बाजूनी हा बघा असा भाजून घ्यायचा एकदम चांगल्या प्रकारे। इतक्या केलेल्या पुरणपोळी इतका छान झालेला आहे, रंग छान आलेला आहे। 1 गव्हाच्या पिठाचा गोळा घ्यायचा, दोन्ही बाजूनी पीठ लावून घ्यायचा, पुरीचा आकार द्यायचा, त्यामध्ये हा पुरण भरून घ्यायचा। हा बघा, मग असा दोन्ही बाजूनी गव्हाचा पीठ अशा प्रकारे लावायचा। पोळपुटर गव्हाचा पीठ घालायचा। असा हा गोळा ठेवायचा, चपटा करायचा थोडासा। मग हलक्या हाताने हा पुरणपोळी लाटून घ्यायचा आहे। हा बघा, पुरणपोळी आता लाटून घ्यायचा। हा पुरणपोळी एकदम हलक्या हाताने लाटायचा, प्रेस करायचा नाही। प्रेस केला तर पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे हलक्या हाताने असा हा पुरणपोळी लाटून घ्यायचा। कडा पण व्यवस्थित चांगला असा पातळ करून घ्यायचा, म्हणजे लाटून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे वरून थोडासा गव्हाचा पीठ लावायचा, परत असा लाटून घ्यायचा। पुरणपोळी हा एकदम पातळ असा लाटून घ्यायचा। पुरणपोळी लाटून तयार झाल्यानंतर त्यावर 1 चमचा तेल घालायचा, चांगला पसरवून घ्यायचा। तव्यावर पण 1 चमचा तेल घालायचा। मग असा हा पोळी हातावर घ्यायचा, मग सावकाश हा पोळी तव्यावर घालायचा। हा बघा, अशा प्रकारे मी घातला आहे। या पुरणपोळीवर 1 चमचा तेल असा वरून पण घालायचा। चांगला दोन्ही बाजूनी पुरणपोळी भाजून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे उलटण्याने असा कडा काढून घ्यायचा। दोन्ही बाजूनी पुरणपोळी चांगला भाजून घ्यायचा। वरून 1 चमचा तेल परत घालायचा, चांगला पसरवून घ्यायचा। असा हा पुरणपोळी पलटून घालायचा। पहिला बाजू आता चांगला भाजलेला आहे, तरी पण अजून परत भाजून घ्यायचा। सर्व कडा वगैरे व्यवस्थित भाजून घ्यायचा।
दुसरी बाजूही व्यवस्थित भाजून घ्यायचा. दोन्ही बाजू पुरणपोळीच्या चांगला भाजून घ्यायचा. खरपूस असा हा पुरणपोळी भाजून घ्यायचा. हा बघा, हा पुरणपोळी एकदम चांगला असा तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. एकदम गुबगुबीत असा हा पुरणपोळी तयार झालेला आहे. असा घडी घालायचा. पुरणपोळीला असा घडी घालतात. असा मग मी सर्व पुरणपोळी तयार करून घेतलेला आहे. त्यावरच हा पुरणपोळी पण ठेवला आहे. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे सर्व पुरणपोळ्या मी तयार करून घेतलेला आहे. एकदम मऊ मऊ असा हा पुरणपोळी तयार झालेला आहे. हा बघा, मी दाखवते. हा बघा, एकदम मऊ मऊ असा हा पुरणपोळी तयार झालेला आहे. एकदम गुबगुबीत असा रंग छान आलेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे हा पुरणपोळी सर्व तयार झालेला आहे. पुरणपोळी करताना पुरणाला चटका द्यायचा. जेवढा कणिक असतो त्याच्या दुप्पट पुरण घालायचा. सर्व अशा ह्या लहानशा टिप्स लक्षात ठेवून पुरणपोळी केल्यास एकदम टेस्टी असा हा एकदम मऊ मऊ असा पुरणपोळी तयार होतो. हा पुरणपोळी कशाबरोबर खायचा तर घट्ट तुपाबरोबर, भरपूर दुधाबरोबर हा पुरणपोळी खायचा. एकदम टेस्टी असा लागतो. हा बघा, पुरणपोळी तयार आहे. भात तयार आहे. वरण तयार आहे. पुरणपोळीमधला मेन रेसिपी हा कटाची आमटी. एकदम टेस्टी असा कटाची आमटी मी तयार केलेला आहे. हा बघा, ओला खोबरा वगैरे भाजून यामध्ये घातला आहे. हा बटाट्याची भाजी मी तयार करून घेतलेला आहे. हा बघा, 1 लसणाचा गड्डा, अर्धा वाटी ओला खोबरा, 2 दालचीन, 2 लवंग. कटाची आमटी असा तयार करून घ्यायचा. प्रथम लिंबा एवढा चिंच भिजवून घ्यायचा. एका वाटीमध्ये पाणी घालून चिंच घालायचा. तो भिजवून घ्यायचा. एक कढई गॅसवर ठेवायचा. त्यामध्ये पाव वाटी तेल घालायचा. अर्धा वाटी किसलेला खोबरा घालायचा. 2 दालचिनीचे तुकडे घालायचा. 1 चमचा जिरे घालायचा. 2 लवंग घालायचा. चांगला भाजून घ्यायचा. भाजून झाल्यावर एक प्लेटमध्ये काढायचा. तो थंड करण्यास ठेवायचा. थंड झाल्यानंतर 1 गड्डा लसणाच्या पाकळ्या सोलून त्यामध्ये घालायचा. अर्धा वाटी कोथिंबीर घालायचा. चांगला असा जाडसर खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचा. कोबूची भाजी व मेथीची भाजी पण मी तयार करून घेतलेला आहे. हा बघा, एकदम टेस्टी अशा या भाज्या तयार करून मी घेतलेला आहे. एक कढई गॅसवर ठेवायचा. त्यामध्ये पाव वाटी तेल घालायचा. तेल चांगला गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे त्यामध्ये घालायचा. चांगला तडतडू द्यायचा. या फोडणीमध्ये थोडेसे कढीपत्त्याची पाने घालायचा. थोडासा कोथिंबीर घालायचा. चांगला परतून घ्यायचा. मग आपण तयार करून घेतलेला खोबरे, लवंग, दालचीन याचा जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये वाटून जाडसर, तो घालायचा. चांगला परतून घ्यायचा. या फोडणीमध्ये 1 चमचा काळा मसाला घालायचा. 1 चमचा लाल तिखट घालायचा. अर्धा चमचा हळद पावडर घालायचा. चांगला परतून घ्यायचा. चांगला परतून झाल्यावर कटाचा पाणी सर्व यामध्ये घालायचा. सर्व कटाचा पाणी घालायचा. चांगला पळीनी असा परतून घ्यायचा. मिक्स करून घ्यायचा. म्हणजे या कटाच्या आमटीमध्ये 1 चमचा मीठ घालायचा. सुपारी एवढा गूळ घालायचा. 1 चमचा साखर घालायचा. चांगला असा मिक्स करून घ्यायचा. म्हणजे चांगला ढवळून घ्यायचा. पळीने चांगला असा परतून घ्यायचा. चिंच चांगला हाताने असा मिक्स करून घ्यायचा. त्याचा पाणी आता या कटाच्या आमटीमध्ये घालायचा. फक्त पाणी घालायचा. सर्व गर असलेला काढून बाजूला ठेवायचा. कटाची आमटी आता चांगला शिजवून घ्यायचा. जितका चांगला शिजेल तेवढा चविष्ट हा कटाची आमटी लागतो. कांदा भजी पण मी तयार करून घेतलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे सर्व कांदा भजी तयार करून घेतलेला आहे. एक कढई गॅसवर ठेवला आहे. त्यामध्ये तेल घालून असा हा कांदा भजी तळून घेतलेला आहे. हा बघा, सर्व टेस्टी असा हा कांदा भजी तयार झालेला आहे.
कटाची आमटी शिजल्यानंतर गॅस बंद करायचा, कढई खाली उतरून घ्यायचा. असा हा टेस्टी कटाची आमटी तयार आहे. कटाची आमटी करून मी दाखवलेला नाही, पण कसा करायचा तो सर्व टिप्स लक्षात ठेवून मी येथे सांगितलेला आहे. मी तयार करून घेतलेला कटाच्या आमटीचा रेसिपी या रेसिपीमध्ये मी दाखवलेला आहे. प्रथम तयार करून घेतलेला कटाची आमटी. एक कढई गॅसवर मी ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घातला आहे. असा हा उडदाचा पापड मी तळून घेत आहे पुरणपोळीबरोबर खाण्यासाठी. उडीद पापड कांदा भजी हा पण एकदम टेस्टी लागतो. चांगला कुरकुरीत असा हा सर्व उडीद पापड मी तळून घेतलेला आहे. एकदम टेस्टी असा हा पापड लागतो. हां बघा, सणाचा हा सर्व इतका रेसिपी आहे. डिशमधील सर्व पापड आता मी या मोठ्या ताटामध्ये काढून घेते. पापड हा भरपूर असल्यामुळे या ताटामध्ये मी काढून घेत आहे. पुरणपोळी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुरणपोळी तयार करून घेतलेला आहे मी. दूध गरम करून घेतला आहे. तूप आहे. कटाची आमटी मी तयार करून घेतलेला आहे. बटाटा भाजी तयार करून घेतला आहे. मेथी भाजी तयार करून घेतला आहे. कोबूची भाजी तयार करून घेतलेला आहे. भात तयार करून घेतलेला आहे. वरण तयार केलेला आहे. ओला कांदा घालून कांदा भजी मी तयार करून घेतलेला आहे, म्हणजेच तळून घेतला आहे. उडदाचा पापड तळून घेतलेला आहे. हा बघा, सर्व उडदाचा पापड पण मी तळून घेतलेला आहे. इतका रेसिपी मी तयार केलेला आहे. स्पेशल होळी पुरणपोळी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.